विद्यार्थी मित्रांनो, नमो नमः. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सेतू अभ्यासक्रम अंतर्गत मागील तासिकेला आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील नाम आणि सर्वनाम यांचा आपण अभ्यास केलेलो होतो. आज आता आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या नामांचा आणि सर्वनामांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांची आपण उजळणी करीत आहोत. पुनः स्मारणम अर्थात उजळणी करीत आहोत. या ठिकाणी अकारांत पुल्लिंगी 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कोणकोणती नामे पाहिलेलो आहोत. अकारांत पुल्लिंगी देव, आकारांत स्त्रीलिंगी माला, अकारांत नपुंसकलिंगी वनम. त्याचप्रमाणे इकारांत कवी, मती, वारी आणि दीर्घ इकारांत नदी शब्द. आणि सर्वनामांच्या मध्ये अस्मद, युष्मद, तद, एतद, यद, किम या सर्वनामांचा आपण अभ्यास केला होता. आता आपण 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी पाहत आहोत भानू, सूर्य समानार्थी शब्द आहे. भानूमध्ये उ हा स्वर शेवटी आहे म्हणून याला उकारांत पुल्लिंगम असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये उकारांत पुल्लिंगी शब्द आहे भानू म्हणजे सूर्य. सर्वप्रथम एक वेळ मी सांगतो आणि मी पुन्हा म्हणणार आहे, त्यावेळी आपण माझ्यासोबत म्हणायचं आहे. लक्षपूर्वक आपण ऐका म्हणजे लक्षात येईल. भानुः भानु भानवः प्रथमा, भानुं भानो भानून् द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी, भानुः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी, भानुः भान्वोः भानूनां षष्ठी, भानौ भान्वोः भानुषु सप्तमी. हे भानो हे भानु हे भानवः संबोधन. पहा, भानू शब्दाप्रमाणे चालणारे भानुवत अन्य शब्द हा खाली दिलेला आहे. मनु एक राजाचं नाव आहे. अणु म्हणजे सूक्ष्म अणु परमाणु. विष्णू देवाचं नाव आहे. साधू म्हणजे साधू संन्यासी सज्जन. इंदुः म्हणजे चंद्र. पशुः त्याचप्रमाणे वारू, वारू म्हणजे घोडा किंवा घोड्याच्या वेगाने वाहणारी अशी वस्तू या अर्थामध्ये. प्रभू ईश्वर आणि गुरु म्हणजे गुरु इत्यादी शब्द हे भानूप्रमाणे चालतात. आता मी भानू शब्दाचं रूप म्हणतो, माझ्या सोबतच आपण म्हणायचं आहे. भानुः भानु भानवः प्रथमा, भानुं भानो भानून् द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी, भानुः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी, भानुः भान्वोः भानूनां षष्ठी, भानौ भान्वोः भानुषु सप्तमी. हे भानो हे भानु हे भानवः संबोधन. आता स्त्रीलिंगी शब्द आहे उकारांत धेनू. गौहू म्हणजे गाय या अर्थामध्ये हा शब्द आहे. तर याची रचना पहा कशी होते. तर पहा, धेनुः धेनु धेनवः प्रथमा, धेनुं धेनु धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेन्वै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनुः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनुः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी,
हे धेनो हे धेनू हे धेनव संबोधन. धेनुवत अन्य शब्दाः. तनुः म्हणजे शरीर, चंचू म्हणजे चोच, रज्जू म्हणजे दोरी, हानू म्हणजे हनुवटी इत्यादी हे स्त्रीलिंगी शब्द आहेत. पुन्हा मी माझ्यासोबत म्हणायचं आहे आपण. धेनुः धेनू धेनवः प्रथमा, धेनुं धेनू धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेन्वै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनुः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनुः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनूषु सप्तमी. हे धेनो हे धेनू हे धेनव संबोधन. पहा, धेनू आणि भानूची रूपे पाठ करत असताना एकमेक रूपामध्ये काय समानता आणि काय फरक आहे थोडंसं या ठिकाणी लक्ष दिला म्हणजे लवकर आपल्याला समजेल. भानुः भानू भानवः प्रथमा. त्याचप्रमाणे धेनूचं काय, धेनुः धेनू धेनवः प्रथमा, फरक नाही आहे. भानुं भानू भानून द्वितीया. पण इकडे पहा, धेनुं धेनू धेनुः द्वितीया, धेनुः द्वितीया. म्हणजे इथं पहा कसं फरक आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला धेनुः अर्थात बहुवचनी रूप फरक दिसतंय आपल्याला. त्यानंतर आता तृतीय विभक्तीमध्ये पहा, तृतीय विभक्ती काय आहे, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया. आता इकडं मात्र पहा धेनवा हे रूप बदल दिसते. पहा एकवचनमध्ये धेनुभ्यां धेनुभ्यः तृतीया. इकडे पहा, आता चतुर्थी ते सप्तमी धेनूमध्ये 2-2 रूपे दिसत आहेत. चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी 2-2 रूपे दिसत आहेत. एक रूप आहे ते भानूप्रमाणे दिसतं आहे आणि दुसरं वैकल्पिक रूप वेगळं दिसतं आहे. त्यामुळे भानवे, तसं इकडं काय धेनवे. भानोः पंचमी एक वचन, धेनोः. भानोः षष्ठी एक वचन, तर इकडेही तसंच बदल दिसतं आहे. तसं सप्तमीमध्ये पण आहे. तर वैकल्पिक रूप पण लक्षात ठेवायचं आहे. बाकी सर्व रूपरचना भानू आणि धेनू यांच्यामध्ये समानच आहे हे आपल्याला दिसतं. आता आपण पाहूया उकारांत शब्द आहे नपुंसकलिंगी मधु. मधु म्हणजे मध किंवा मधु म्हणजे गोड या अर्थामध्ये पण होतं. याची रूपे थोडे वारी आपण रूप मागं पाहिलेलं 8वीचं त्याप्रमाणे पहा. मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया, मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी, मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी, मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी. हे मदो हे मधुनी हे मधुनी संबोधनम. प्रथमानी संबोधन पिवळं केलेलं आहे कारण प्रथमा द्वितीय आणि संबोधन 3 पिवळा कलर आहे कारण ते तिन्ही एक समान आहे म्हणून. आता एकदा माझ्यासोबत म्हणायचं सर्वांनी. मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया, मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी, मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी, मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी. हे मदो हे मधुनी हे मधुनी संबोधनम. मधुप्रमाणे मधुवत अन्य शब्दाः. वस्तू अंबू म्हणजे पाणी, जानू म्हणजे गुडगा आणि दारू म्हणजे लाकूड. अशा प्रकारे तसेच उकारांत विशेषण पुल्लिंगी असतील तर भानूप्रमाणे चालणार, स्त्रीलिंगी असतील तर
धेनूप्रमाणे चालणार आणि नपुंसकलिंगी असतील तर मधुप्रमाणे. कोणकोणती उदाहरणार्थ? दयालुः, कृपालुः, स्नेहालुः, प्रेमालुः इत्यादी. आता यानंतर उकारांत झाल्यानंतर पुढे ऋकारांत शब्द आहे, पाहिलेला आहे आपण. ऋकारांत शब्द कोणती कोणती पाहिलो पहा. पहिलं ऋ वर्ण ज्याच्या शेवटी असे शब्द, त्याच्यामध्ये पुल्लिंगी शब्द आहे पितृ. एक पितृचं रूप पाठ केलं तर ऋकारांत सगळीच रूपे आपल्याला जवळजवळ पाठ होतात आणि परीक्षेला सुद्धा आपल्याला लिहिता येईल. पिता म्हणजे पालनकर्ता किंवा वडील, जन्मदाता, या दोन्ही अर्थामध्ये संस्कृतमध्ये पितृ हा शब्द वापरला जातो. पिता, पितरौ, पितरः प्रथमा, पितरं, पितरौ, पितॄन् द्वितीयां, पित्रा, पितृभ्यां, पितृभ्यः तृतीयां, पित्रे, पितृभ्यां, पितृभ्यः चतुर्थीं, पितुः, पितृभ्यां, पितृभ्यः पंचमीं, पितुः, पित्रोः, पितॄणां षष्ठी, पितरी, पित्रोः, पितृषु सप्तमी. हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधनम. लक्षपूर्वक ऐकलं असेल पितृ शब्दाचं रूप. आता माझ्या सोबत आपण अनेकदा म्हणायचं आहे. पिता, पितरौ, पितरः प्रथमा, पितरं, पितरौ, पितॄन् द्वितीयां, पित्रा, पितृभ्यां, पितृभ्यः तृतीया, पित्रे, पितृभ्यां, पितृभ्यः चतुर्थी, पितुः, पितृभ्यां, पितृभ्यः पंचमी, पितुः, पित्रोः, पितॄणां षष्ठी, पितरे, पित्रोः, पितृषु सप्तमी. हे पित्र, हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधन. आता आपण मातृचं रूप म्हणायचं आहे. मातृ म्हणजे माता, पालनकर्त्री या अर्थामध्ये घेतलं जातं ऋकारांत शब्द. पहा, मातृचं रूप म्हणत असताना फक्त एकच अक्षर लालमध्ये दिलेलं आहे. का? कारण ते पितृ द्वितीय बहुवचन आहे पितॄन्, पण या ठिकाणी लाल अक्षरात दिलेलं आहे ते द्वितीय बहुवचन मातृः. एकच रूप फक्त पितापेक्षा वेगळं आहे. बाकीची सर्व रूपे पिता या शब्दाप्रमाणेच बनतात, तयार होतात. त्यामुळे आपण पिता या शब्दात, पितृ या शब्दाची रूपे जर पाठ केलो तर ऋकारांत सर्वच रूपे पाठ झाल्यासारखी होतात. पण एक वेळ उजळणी करूया आपण. परीक्षेला कोणतंही रूप विचारलं जाऊ शकतं. नाही मागील वर्षी हे विचारले, आता नाही, असं नसतं. माता, मातरौ, मातरः प्रथमा, मातरं, मातरौ, मातृः द्वितीया, मात्रा, मातृभ्यां, मातृभ्यः तृतीया, मात्रे, मातृभ्यां, मातृभ्यः चतुर्थी, मातुः, मातृभ्यां, मातृभ्यः पंचमी, मातुः, मात्रोः, मातॄणां षष्ठी, मातरी, मात्रोः, मातृषु सप्तमी. हे मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधनम. पुन्हा एकदा मी म्हणतो, माझ्या पाठोपाठ आपण सोबत सोबत म्हणा, बरं होईल. माता, मातरौ, मातरः प्रथमा, मातरं, मातरौ, मातृः द्वितीया, मात्रा, मातृभ्यां, मातृभ्यः तृतीया, मात्रे, मातृभ्यां, मातृभ्यः चतुर्थी, मातुः, मातृभ्यां, मातृभ्यः पंचमी, मातुः, मात्रोः, मातॄणां षष्ठी, मातरी, मात्रोः, मातृषु सप्तमी. हे मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधन. अशा पद्धतीनं हे ऋकारांत शब्द आहेत. त्याच्यानंतर आता तकारांत शब्दरचना आपण पाहूया. तकारांत शब्दरचना आहे मरुत. त वर्ण ज्याच्या शेवटी अशा प्रकारचे शब्द आहेत. आणि पुल्लिंगीमध्ये मरुत, स्त्रीलिंगीमध्ये सरित आणि नपुंसकलिंगीमध्ये जगत, ही 3 रूपे आहेत तकारांत. ही सर्व रूपे पाठ करा.
मरुत तकारांत जर रूप आपण पाठ केला तर 10वीला येणारी सर्व नाम आपोआप लवकरात लवकर तुम्हाला पाठ होतील. मरुत मरुतौ मरुतः प्रथमा, मरुतं मरुतौ मरुतः द्वितीया, मरुता मरुद्भ्यां मरुद्भिः तृतीया, मरुते मरुद्भ्यां मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः मरुद्भ्यां मरुद्भ्यः पंचमी, मरुतः मरुतोः मरुतां षष्ठी, मरुती मरुतोः मरुत्सु सप्तमी. हे मरुतौ हे मरुतः संबोधन. मरुत म्हणजे वारा. तकारांत शब्द वारा शब्द आहे. आतापर्यंत आपण स्वरांत म्हणजे स्वर शेवटी आहेत असे शब्द पाहिलो होतो. आता येथून पुढे व्यंजन शेवटी आहेत असे व्यंजनांत शब्द पाहण्यास सुरू करत आहोत. मरुत इव अन्य शब्द. मरुतप्रमाणे चालणारे अन्य शब्द कोणते आहेत? भूभृत, महिभृत आणि क्ष्माभृत. या 3 शब्दांचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही शब्दांचे अर्थ राजा आणि पृथ्वी असं दोन अर्थ होतात. भूभृत, महिभृत आणि क्ष्माभृत. दिनकृत म्हणजे दिवस करणारा अर्थात सूर्य. विश्वजित म्हणजे एका राजाचं नाव आहे, एका यज्ञाचं पण नाव आहे. आणि इंद्रजित एका राजाचं नाव आहे. तर अशा पद्धतीनं मरुत तकारांत शब्द आहेत. आता पुल्लिंगी नंतर स्त्रीलिंगी रूपरचना. काहीही फरक नाही. मरुतमध्ये आणि स्त्रीलिंगी सरितमध्ये किंचितही फरक नाही. जसंच्या तशी रूपे चालतात. तरी पण मी एक वेळ सांगतो, लक्षपूर्वक ऐका आणि पुढच्या वेळी मी सांगतो त्यावेळी माझ्यासोबत म्हणा. सरित सरितौ सरितः प्रथमा, सरितं सरितौ सरितः द्वितीया, सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया, सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी, सरितः सरितोः सरितां षष्ठी, सरिती सरितोः सरित्सु सप्तमी. हे सरितौ हे सरितः संबोधनम. सरित म्हणजे नदी. सरित इव अन्य शब्द. सरितप्रमाणे चालणारे शब्द कोणकोणते आहेत? तडित म्हणजे वीज, योषित म्हणजे स्त्री आणि विद्युत म्हणजे सुद्धा काय होतं? वीज. आपण शब्द वाचतो का? महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ. विद्युत म्हणजे वीज. विद्युत वाहिनी शब्द वापरतात मराठीमध्ये वगैरे सुद्धा. तर विद्युत म्हणजे वीज. पुन्हा एकदा सरित शब्दाचं रूप म्हणतो, सोबत म्हणायचं. सरित सरितौ सरितः प्रथमा, सरितं सरितौ सरितः द्वितीया, सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया, सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी, सरिते सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी, सरितः सरिद्भ्यां सरितोः सरितां षष्ठी, सरिती सरितोः सरित्सु सप्तमी. हे सरित हे सरितौ हे सरितः संबोधन. आता याचप्रमाणे तकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे जगत. याचंही वैशिष्ट्य असं आहे की प्रथमा, द्वितीया आणि संबोधन ही 3 रूपे फक्त जगतची वेगळी चालतात. अन्य सर्व रूपे हे मरुतप्रमाणे चालतात. जगत जगती जगन्ति प्रथमा, जगत जगती जगन्ति द्वितीया, जगता जगद्भ्यां जगद्भिः तृतीया, जगते जगद्भ्यां जगद्भ्यः चतुर्थी, जगतः जगद्भ्यां जगद्भ्यः पंचमी, जगतः जगतो जगतां षष्ठी, जगती जगतो जगत्सु सप्तमी. हे जगत हे जगती हे जगन्ति संबोधन. जगती व अन्य शब्द. नपुंसकलिंगी तकारांत शब्दरचना कमी आहेत. वियत म्हणजे आकाश. पुन्हा एकदा आता माझ्यासोबत म्हणायचं आहे. जगत जगती जगन्ति प्रथमा, जगत जगती जगन्ति द्वितीयां,
जगता जगद्भ्यां जगद्भिः तृतीया जगते जगद्भ्यां जगद्भ्यः चतुर्थी जगतः जगद्भ्यां जगद्भ्यः पंचमी जगतः जगतोः जगतां षष्ठी जगती जगतोः जगत्सु सप्तमी हे जगत हे जगती हे जगन्ति संबोधनम. आता सकारांत शब्द पाहायचा आहे तिन्ही लिंगामध्ये. सवर्ण ज्याच्या शेवटी असं सकारांत. पहिला शब्द पुल्लिंगी आहे चंद्रमस म्हणजे चंद्र. तर सकारांत शब्द काय आहे बरे? चंद्रमः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम. चंद्रमस किंवा अन्य शब्द यांची प्रत्यय पाठ असतील तर ती रूपरचना करणं सोपं जातं. सगळे व्यंजनांत शब्दांची रचना जवळजवळ एकसारखीच असते. चंद्रमस किंवा अन्य शब्द हा चंद्रमस प्रमाणे चालणारे अन्य कोणकोणते शब्द आहेत ते पहा. दुर्वासस ऋषीचं नाव आहे. वेदस म्हणजे विद्वान. वनौकस म्हणजे ऋषी किंवा जंगलात राहणारे. दिवौकस म्हणजे स्वर्गात राहणारे देव. नचिकेतस नाव आहे. वाजस्रवस हेही नाव आहे. ही सगळी रूपे सकारांत पुल्लिंगी आहेत. यांची रचना चंद्रमस प्रमाणे होते. आता पुन्हा एकदा मी सांगतो, माझ्यासोबत म्हणा. चंद्रमः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम. आता याचप्रमाणे नपुंसकलिंगी शब्द आहे सकारांत. पहिल्यांदा स्त्रीलिंगी पाहूया. स्त्रीलिंगी शब्द आहे अप्सरस. अप्सरस म्हणजे अप्सरा, स्वर्गातील नृत्यांगना, देवी. चंद्रमस प्रमाणे चालतं, काहीही त्याच्यामध्ये फरक नाही. अप्सरः अप्सरसौ अप्सरसः प्रथमा अप्सरसं अप्सरसौ अप्सरसः द्वितीया अप्सरसा अप्सरोभ्याम् अप्सरोभिः तृतीया अप्सरसे अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः चतुर्थी अप्सरसः अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः पंचमी अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी अप्सरसि अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी हे अप्सरः हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधनम. अप्सरस प्रमाणे स्त्रीलिंगी शब्द आहे उषस. उषस म्हणजे पहाट, उषक काल शब्द वापरतो की नाही, ते हलंत स अर्धस आहे, त्याचा नेहमी विसर्ग होत असते. त्यामुळे तिथं रो येतं पहा. भ्याम प्रत्यय लावताना भ मृदुव्यंजन आहे, ते आलं की ते विसर्गाचं ओ बनते. आता सकारांत शब्द आहे पयस. पयस म्हणजे दूध आणि पाणी. प्रथमा द्वितीया आणि संबोधन तेवढं फक्त वेगळं चालेल, बाकी सगळं काही चंद्रमस प्रमाणेच चालेल किंवा मरुत प्रमाणे चालेल. पयः पयसी पयांसी प्रथमा पयः पयसी पयांसी प्रथमा पयः पयसी पयांसी द्वितीया पयः पयसी पयांसी द्वितीया. पहा, प्रथमा आणि द्वितीया का मी डबल म्हटलं? कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सकारांत शब्दामधील हे नपुंसकलिंगी प्रथमा द्वितीया तेवढं एक वेगळं असल्यामुळं ते जास्त महत्त्वाचं आहे. पयसा पयोभ्याम पयोभिः तृतीया
पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी पयसः पयसो पयसां षष्ठी पयसी पयसो पयस्सु सप्तमी हे पयः हे पयसी हे पयांसी संबोधनम पयसी अन्य शब्द हा पयसप्रमाणे चालणारे अन्य शब्द कोणते आहेत? तपस म्हणजे तप, अंबस म्हणजे पाणी, तेजस म्हणजे तेज, ओजस म्हणजे ओज, नभस म्हणजे आकाश, यशस म्हणजे यश कीर्ती, स्रोतस म्हणजे प्रवाह, तमस म्हणजे अंधार, मनस म्हणजे मन, वयस म्हणजे वय, वाससचा अर्थ आहे वासह म्हणजे वस्त्र, वासांसी जीर्णानी, सरस म्हणजे सरोवर, नमस म्हणजे नमस्कार करणे, नमस्कार मध्ये वापर नमस ते, आणि चेतस म्हणजे चित्त. तर अशा प्रकारे सकारांत शब्दरचना आहे. आता याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे सर्वनाम. तर आता सर्वनामामध्ये 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वाचं परीक्षेला निश्चितच विचारलं जाणारं रूप आहे हे इदम सर्वनाम. याची 3 लिंगमध्ये रचना वेगवेगळी होत असते, अर्थात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी 2 रचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. का रचना महत्त्वाच्या आहे? कारण याच्यामध्ये विभिन्नता आहे, म्हणून नपुंसकलिंगी कसं आहे पुल्लिंगी प्रमाणित विचारलं जातं, म्हणून तेवढं त्यात काय जास्त महत्त्व नाही. परंतु पुल्लिंगी रचना पाठ करा आणि स्त्रीलिंगी रचना ही पाठ करा. आता इदम सर्वनामाचा अर्थ काय सांगितलेला आहे? हा, ही, हे. कळलं का? तर पहा आता, अयम, इमौ, इमे प्रथमा, इमं, इमौ, इमान् द्वितीया. एक ग्रुप पाठ केलं तरी सुद्धा चालेल, परीक्षेला एक ग्रुप सुद्धा ग्राह्य धरतात. अनेन आभ्याम एभिः तृतीया, अस्मै आभ्याम एभ्यः चतुर्थी, अस्मात् आभ्याम एभ्यः पंचमी, अस्य अनयोः एषां षष्ठी, अस्मिन् अनयोः एषु सप्तमी. तदप्रमाणेच रचना असते याची तृतीयपासून पुढं. तसं उदाहरणार्थ चतुर्थीला तस्मै अस्मै, तस्मात् अस्मात्, तस्य अस्य, तस्मिन् अस्मिन्. तत्स्वरूप मागील वर्षी आपण पाठ केलेलंच आहे, है ना. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी सांगतो, म्हणायचं आहे अयम, इमौ, इमे प्रथमा, इमं, इमौ, इमान् द्वितीया, अनेन आभ्याम एभिः तृतीया, अस्मै आभ्याम एभ्यः चतुर्थी, अस्मात् आभ्याम एभ्यः पंचमी, अस्य अनयोः एषां षष्ठी, अस्मिन् अनयोः एषु सप्तमी. आता इदम सर्वनाम स्त्रीलिंगी रचना पहा. इयम, इमे, इमाः प्रथमा, इमाम, इमे, इमाः द्वितीया, अनया आभ्याम आभ्यः तृतीयाम्, अस्यै आभ्याम आभ्यः चतुर्थी, अस्याः आभ्याम आभ्यः पंचमी, अस्याः अनयोः आसां षष्ठी, अस्याम अनयोः आसु सप्तमी. इदम पुल्लिंगीमध्ये ए येतं सुरुवातीला आणि तिकडं अ येतं, आ. जसं उदाहरणार्थ एषाम, आसाम, एभ्यः, आभ्यः, एभिः, आभिः, एषु, आसु. सब बहुवचनी रूपे पहा. पुल्लिंगीमध्ये इदम बहुवचनी एभिः, एभ्यः. इदम पुल्लिंगीमध्ये काय सांगितलं? बहुवचनामध्ये एभिः, एभ्यः, एभ्यः, एषाम. आता स्त्रीलिंगीमध्ये मात्र काय? आभिः, आभ्यः, आभ्यः, आसाम, आसु. अशा प्रकारची रचना ह्याच्यामध्ये होत असते.
ते तेवढं फरक बदल लक्षात ठेवा. आणि नपुंसकलिंगमध्ये काय होणार? नपुंसकलिंगमध्ये रचना सोपी आहे. फक्त काय आहे की पुल्लिंगी प्रथमा इदम इमे इमानी प्रथमा, इदम इमे इमानी द्वितीया, आणि तृतीयातः खाली दिले बघा ओळ, काय लिहिले ही ओळ पहा. तृतीयातः सप्तमीपर्यंतानी रूपानी पुल्लिंग सदृशानी. तृतीयापासून सप्तमीपर्यंतची सर्व रूपे ही पुल्लिंगीप्रमाणे होतात. आता पुढचं शेवटचं रूप आहे, महत्त्वाचं आहे. मागील वर्षी म्हणजे 9वीला पाहिलेलं आहे आपण, पण हे 10वीला आत्ता महत्त्वाचं का? कारण याप्रमाणे 10वीची रूपे भगवान शब्द इत्यादी बरेच चालतात. त्यामुळं रूप पाठ करा. भवान शब्द सर्वनाम आहे, आदरार्थी सर्वनाम आपण. आणि स्त्रीलिंगीमध्ये म्हणायचं असेल तर भवती, आपण. मराठीमध्ये आपण, आपण. पुल्लिंगी असेल तरी आपण, स्त्रीलिंगी असेल तरी आपण म्हणतो. पण संस्कृतमध्ये पुल्लिंगी असेल तर भवान आणि स्त्रीलिंगी असेल तर भवती. भवान भवन्तौ भवन्तः प्रथमा, भवन्तं भवन्तौ भवतः द्वितीया, भवता भवद्भ्यां भवद्भिः तृतीया, भवते भवद्भ्यां भवद्भ्यः चतुर्थी, भवतः भवद्भ्यां भवद्भ्यः पंचमी, भवतः भवतो भवतां षष्ठी, भवती भवतो भवत्सु सप्तमी. हे भवान, हे भवन्तौ, हे भवन्तः संबोधन. आणि स्त्रीलिंगी भवती शब्दात नदीप्रमाणे चालतं. मागील वर्षी पाहिलं की नाही, पण मागच्या तासाला नदी, नदी, नद्यौ, नद्यः. तसं भवती भवत्यौ भवत्यः प्रथमा, भवतीं भवत्यौ भवतिः द्वितीया, भवत्या भवतीभ्यां भवतीभिः तृतीया, भवत्यै भवतीभ्यां भवतीभ्यः चतुर्थी, भवत्यः भवतीभ्यां भवतीभ्यः पंचमी, भवत्यः भवत्योः भवतीनां षष्ठी, भवत्यां भवत्योः भवतीषु सप्तमी. हे भवती, हे भवत्यौ, हे भवत्यः संबोधन. अशा प्रकारे ही रूपे आहेत. आता यानंतर सर्वांच्यासाठी एक स्वाध्याय आहे, लिहून घ्या सर्वांनी. वारंवार व्हिडिओ पहा किंवा आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. पदाभ्यासः नामतालिकां पूरयत. याचे कोष्टक तयार करायचं आहे आणि सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. मी उत्तरं सांगत आहे पहा. आपण पण विचार करा. नीलकंठाय चतुर्थीचं रूप आहे, म्हणजे हे कशाप्रमाणे चालणार? देवाय म्हणजे देवप्रमाणे. मग आता देवायचं रूपरचना विचार करा बरं. देवाय, देवाभ्यां, देवेभ्यः चतुर्थी. तसं नीलकंठाय, नीलकंठाभ्यां, नीलकंठेभ्यः चतुर्थी, देवेभ्यः प्रमाणे. पुढे आता सरस्वत्योः षष्ठी. सरस्वती शब्द नदीप्रमाणे चालतं. नदीचं रूप षष्ठीचं काय होतं? नद्यः, नद्योः, नदीनां षष्ठी. तसंच काय होणार? सरस्वत्यः, सरस्वत्योः, सरस्वतीनां षष्ठी. नक्षत्राणि द्वितीया. वनं वने वनानि द्वितीया. तसं नक्षत्रं नक्षत्रे नक्षत्राणि द्वितीया. आता वस्तुभ्यां, वस्तुभ्यां उकारांत आहे नपुंसकलिंगी तृतीया. तर काय होणार? वस्तू कोणाप्रमाणे चालेल हे आपण पाहिले? मधुप्रमाणे. मधुना, मधुभ्यां, मधुभिः तृतीया. तसं वस्तूना, वस्तुभ्यां, वस्तुभिः तृतीया. आता पितरी सप्तमी. पितरी शब्द स्वतंत्र आहे. पितरी, पित्रोः, पितृषु सप्तमी. धेनुभ्यः पंचमी. तर काय इथं 2 रूप आहेत तिथं. धेनोः, धेन्वोः, धेनूना, धेनुभ्यां, धेनुभ्यः पंचमी. चंद्रमास सकारांत शब्द आहे, तर सकारांत सप्तमी. पितरीप्रमाणेच घ्या. पितरी तसं चंद्रमसी, चंद्रमसी, चंद्रमसोः, चंद्रमस्सु सप्तमी. विद्युते चतुर्थी आहे. विद्युते है ना. मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः. तसं विद्युते, विद्युद्भ्यां, विद्युद्भ्यः चतुर्थी. पयसी प्रथमा. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं पयः, पयसी, पयांसी प्रथमा. हे महत्त्वाचं आहे.
तसं इथं पयः पैसे पयांसी प्रथमा. आता पुढे आहे सर्वनाम तालिका. तस्मात् तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी. बरोबर. अस्माभिः तृतीया. तर काय होईल? मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. अस्मत्चं रूप आहे. कोणतं? पहिल्यांदा आठवायचं कोणतं रूप आणि मग त्याची रचना कोणती विभक्तीची कशी होईल असं. मया आवाभ्याम अस्माभिः. कयोः केषु सप्तमी. तर काय होईल? कस्मिन् कयोः केषु सप्तमी. आता युष्मतचं रूप आहे तव ते. तव ते युवां वाम युष्माकं वह षष्टी. आभ्याम चतुर्थी. आभ्याम पुल्लिंगी आहे काय स्त्रीलिंगी दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण पुल्लिंगी धरायचं. अस्मै आभ्याम आभ्यः चतुर्थी. पुल्लिंगी असेल तर. स्त्रीलिंगी असेल तर अस्यै आभ्याम आभ्यः चतुर्थी. एभ्यः चतुर्थी पुल्लिंगी आणि आभ्यः चतुर्थी स्त्रीलिंगी. भवतः आत्ताच पाहिलो आपण. भवतः शब्द द्वितीया. भवान भवन्तौ भवन्तः प्रथमा. भवन्तं भवन्तौ भवतः द्वितीया. पुढं भवन्तं भवतौ भवन्तौ भवतः द्वितीया. पुढे आता अस्याम सप्तमी. ही स्त्रीलिंगीचं रूप आहे बघा. इदम स्त्रीलिंगी रूप. अस्याम अनयोः येनयोः आसु सप्तमी. एषु सप्तमी पुल्लिंगी आणि आसु सप्तमी स्त्रीलिंगी. भवतीभ्यः चतुर्थी. आता नदीभ्यः चतुर्थी. नदीचं रूप काय होणार? नद्यै नदीभ्याम नदीभ्यः. तसं भवत्यै भवतीभ्याम भवतीभ्यः चतुर्थी. इदम इथं इदमचं रूप दिसते नपुंसकलिंगी. इदम इमे इमानी प्रथमा. कोणतं रूप आहे? इदम इमे इमानी प्रथमा. ही सर्व रूपे लिहून काढा गृहपाठ वहीमध्ये. हा एक स्वाध्याय आहे.